एक ब्रेकिंग बातमी पाहूया। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत बिनसलंय का? मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचा स्वतंत्र गटाची नोंदणी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मनसेला सोबत घेण्यास ठाकरेंच्या सेनेचा नकार आहे का, असा सवाल यातून उपस्थित होतोय। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली अपडेट देतील। प्रणाली, काय नवीन घडामोड समोर आली आहे? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे सगळे नगरसेवक आहे आज गटनोंदणीसाठी गेलेले आहेत। मनसेला मात्र उद्याची तारीख मिळाली आहे, त्यामुळे मनसे उद्या जाणार आहे। परंतु आपण जर आज कल्याण डोंबिवलीचा प्रकार बघितला तर त्यावरून लक्षात येतं की कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं, त्याचबरोबर मनसेनं आणि राष्ट्रवादी शरद पवार या तीन पक्षांनी मिळून एक संयुक्त आघाडी, कल्याण डोंबिवली विकास आघाडी नावाचं त्यांनी एक नवीन युती नावाचं एक त्यांनी नवीन आघाडी स्थापन केलेली आहे। म्हणजे त्यांनी त्यांचा एक स्वतंत्र युतीचा गट जो आहे त्याची नोंदणी केलेली आहे। जेव्हा की यातले हे पक्ष एकमेकांच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढलेले होते, परंतु एकमेकांना पाठिंबा देऊन त्यांनी एकत्रित त्यांच्या युतीची किंवा त्यांच्या गटाची नोंदणी केलेली आहे। असं असताना मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांनी एकत्रित मुंबईत निवडणूक लढलेली असताना यांनी एकत्रित गटाची नोंदणी का केली नाही किंवा त्यांनी अशी एखादी आघाडी का स्थापन केली नाही, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्यामुळेच आता जी काही पक्षीय बलाबल निवडून आलेलं आहे यामध्ये आपल्याला सत्तेत किती वाटा मिळतो किंवा जे विरोधात जर बसायचं असेल तर विरोधात आपल्याला किती वाटा मिळतो, यावरून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये बिनसलाय का असा सवाल निर्माण होतोय। कारण जर यांना एकत्रित अशा युतीचा गट स्थापन करायचा होता तर मग ते दोन्ही नगरसेवक, जसे गेले 3 दिवस आपण ऐकतोय सातत्यानं की दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे एकत्रित जाणार आहेत, ते राज ठाकरे यांना भेटून बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन एकत्रित जाणार आहे, ते आजपर्यंत घडलेलं नाही। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वतंत्र गटाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि उद्या मनसे स्वतंत्र गटाची स्थापना करणार आहे। यावरूनच या दोघांमध्ये मुंबईत सत्तेचा वाटा किती कोणाला मिळेल यावरून बिनसलंय की काय असा सवाल उपस्थित यातून आता हा सवाल साहजिकच उपस्थित झालाय। तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक छोटा